वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा चौथा धडा पर्यावरणीय व्यवस्थापनाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये धड्याच्या मधले प्रश्न पण घेतलेले आहेत आणि मग स्वाध्याय पण घेतलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा आहे, त्यामुळे शांतपणे बघा. आणि आधी धड्याचे मधले प्रश्न आहेत आणि मग आपण धड्याचे स्वाध्यायाचे प्रश्न बघणार आहोत. ओके, तर आता पान नंबर 36चा प्रश्न बघा. परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणते? तर एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया यांच्यामुळे परिसंस्था बनते. परिसंस्थेतील विविध घटक पुढील प्रमाणे आहेत. तर जैविक घटक सर्व प्रकारचे सजीव जसे जीवाणू, कवक, वनस्पती आणि प्राणी. आणि अजैविक घटक हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता वगैरे. ओके, या सगळ्यांची मिळून बनते ती परिसंस्था. दुसरा प्रश्न पान नंबर 36वरचा. भक्षकांचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात? तर प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक असे भक्षकांचे प्रकार आहेत. हे प्रकार पोषण पातळ्यावरती अवलंबून असतात. पान नंबर 36चा तिसरा प्रश्न. झाडावरील पक्षी व तलाव यांच्यात काय संबंध असावा? तर झाडावरील पक्षी त्यांच्या अन्नासाठी तलावातील जीवावर अवलंबून असू शकतात. तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावरती वास्तव्य करून राहतात. तसेच ते पिण्याचे पाणी देखील तलावातूनच घेतात. ओके, तर बघूया प्रश्न पान नंबर 36चा पुढचा प्रश्न. अन्नसाखळी व अन्नजाळी यामध्ये काय फरक आहे? तर प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया असतात. या आंतरक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक अशा 4 वा 5हून अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतच असतात. परंतु अन्नजाळे हा गुंतागुंतीचा आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते. कळलं का? आधी असते अन्नसाखळी, मग अन्नजाळं. आता बघा, चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा. तर हा पान नंबर 36चा प्रश्न आहे. तर बघा, हा नाकतोडा कोण आहे? तर नाकतोडा आहे प्राथमिक भक्षक, कारण तो गवत खातो. ओके, गवत कोण आहे? म्हणजे वनस्पती, ती उत्पादक आहे. सूर्यापासून वनस्पती अन्न बनवतात. ते अन्न नाकतोडा खातो. नाकतोड्याला बेडूक खातो. बेडूक द्वितीयक भक्षक. बेडकाला साप खातो. साप तृतीयक भक्षक. सापाला गरुड खातो. गरुड सर्वोच्च भक्षक. ओके, आणि गरुडाला जीवाणू किंवा विघटक, कोणताही सर्वोच्च भक्षक असो किंवा कोणत्याही पातळीवरती विघटक त्यांचं काम करतात. जर ते प्राणी मेले तर त्याचं विघटन करण्याचं. या चित्रास अन्नजाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे आणि का? तर बघा, हे चित्र म्हणजे आता जे चित्र आपण पाहिलं तेच. हे चित्र अन्नजाळ्याचे चित्र होण्यासाठी त्या साखळीत आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असू शकतो. तसेच हा सजीव स्वतः देखील भक्ष्य असू शकतो. बेडूक निरनिराळे कीटक खातो व बेडकाला साप, गरुड इत्यादी भक्षक देखील खाऊ शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवल्या तर ते अन्नजाळे होऊ शकते. आता अन्नसाखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? तर बघा, उत्पादक प्रथम पोषण पातळी, प्राथमिक भक्षक द्वितीय पोषण पातळी, द्वितीयक भक्षक तृतीय पोषण पातळी आहे, तृतीयक भक्षक चतुर्थ पोषण पातळी आहे. बघा, जर तृतीय भक्षक असेल तर पोषण पातळी चतुर्थ आहे. अशा अन्नसाखळीमधील विविध पोषण पातळ्या असतात. ऊर्जा मनोरा म्हणजे काय? तर विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यातील सजीवांच्या आंतरक्रिया चालू असतात. या सर्व आंतरक्रियात ऊर्जा हस्तांतरण होते. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती ऊर्जा मनोऱ्यात दाखवली जाते. आता पान नंबर 37वरती आपण बघूया. प्रश्न काय? झाडावरती घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसरांचा भाग बनतो का? तर हो, झाडावर घरटे बांधणारा पक्षी जर तळ्यातील मासे खात असेल तर तो दोन्ही परिसरांचा भाग बनतो. आता पान नंबर 37 बघा, हा तक्ता दिलाय. परिसंस्था, अजैविक घटक आणि जैविक घटक. तर अजैविक घटकामध्ये काय येतं? भौतिक घटक आणि रासायनिक घटक. आता ह्या रिकाम्या जागा होत्या त्या मी भरून दिल्यात. तर बघा, रासायनिक घटक आहेत पोषक द्रव्य, क्षार, मग त्याच्या खाली सेंद्रिय पदार्थ, असेंद्रिय पदार्थ असतात. ओके, आणि इथे बघा जैविक घटक स्वयंपोषी, परपोषी. मग स्वयंपोषीमध्ये उत्पादक वनस्पती असतं आणि ते थांबतं. आणि मग परपोषीमध्ये प्राणी आणि विघटक असतात. मग इथे बघा, भक्षक आणि जीवाणू असतात. विघटक हे जीवाणू असतात. प्राणी हे भक्षक असतात. भक्षकमध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक असतात. चला, पान नंबर 37चा पुढचा प्रश्न. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. तेथील भात पिकावरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमध्ये चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल?
तर बघा, बेडकांची संख्या जर कमी झाली तर भाताच्या पिकावरती काय परिणाम होईल? तर बेडकांची संख्या कमी झाल्याने नाकतोड्यांची संख्या वाढेल व ती भाताची पिके नष्ट करतील. आलं लक्षात? कारण नाकतोड्यांना कमी करून बेडूक त्यांची संख्या कंट्रोल करतो, पण बेडूक नसल्यामुळे नाकतोडे वाढत जातील. कुठल्याही भक्षकाची संख्या वाढेल व कुठल्याही भक्षकाची संख्या कमी होईल. ओके, तर बघा, तर बेडूक शेतातील नाकतोड्यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करतात. तर अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांसारख्या प्राथमिक भक्षकांची संख्या वाढेल. ओके, आणि त्याचप्रमाणे बेडकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्यावर पोचल्या जाणाऱ्या तृतीयक भक्षकांची म्हणजेच सापांची संख्या कमी होईल, कारण त्यांना अन्न मिळणार नाही. एकंदरीत तेथील परिस्थितीवरती काय परिणाम होईल सांगा भाऊ? नाकतोड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने भाताचे पीक नष्ट होईल. त्याचप्रमाणे अन्नाअभावी बेडकांच्या अभावी सापांसारख्या तृतीय भक्षकांची संख्या कमी होईल. परिणामी संपूर्ण अन्नसाखळी बिघडेल आणि परिसंस्थेचे असंतुलन घडून येईल. कारण बघा, नाकतोडे भाताच्या पिकाला नष्ट करणार, भाताचं पीक नष्ट झाल्यामुळे पुढे तिथे दुष्काळ पसरणार, कारण नवीन पीक येणार नाही लवकर. ओके, मग हे सगळं परिसंस्था बिघडून जाणार. पान नंबर 37 वरती पर्यावरण म्हणजे काय? तर भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून बनलेली सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो? तर बघा, नैसर्गिक वातावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात, त्यांचे महत्त्व काय आहे? तर बघा, पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्रे जसे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यामुळे ही पर्यावरण संतुलन कायम राहते. पर्यावरणावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात आणि कसे? बघा, पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांचे नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असे दोन गट पडतात. पर्यावरणातील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणावरती परिणाम करतात तेव्हा परिसंस्थेत असमतोल घडून निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा पर्यावरणातील जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक घटकांचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होतो. तसेच मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होणारे औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी घटक पर्यावरणात प्रदूषणाकरिता कारणीभूत ठरतात. जैविक आणि अजैविक घटक हे परिसंस्थेची परस्परांशी संबंधित असतात आणि त्यातील एका घटकात जरी बदल झाला किंवा तो घटक नाहीसा झाला तर पूर्ण परिसंस्थेवरती व पुढे पर्यायाने पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या जर वाढत गेली तर काय होईल? तर पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर हे भक्षक ज्यांच्यावरती जगतात त्या उत्पादकांच्या संख्येत घट होईल. उत्पादकांच्या संख्येत घट होताच अन्नाच्या कमतरतेमुळे भक्षकांची संख्याही कमी होईल. म्हणून पर्यावरणामध्ये जर भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर पर्यावरणातील परिसंस्थेचे संतुलन बिघडेल. नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवरती त्याचा काय परिणाम होईल? जर नदीच्या किनाऱ्यावरती एखादा कारखाना उभारला गेला व त्यातील सांडपाणी नदीत सोडले गेले तर त्यामुळे जलप्रदूषण होईल व परिसंस्थेच्या घटकांवरती त्याचप्रमाणे मानवी जीवनावरतीही त्याचा परिणाम होईल. औद्योगिक कचरा कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट पाण्यात सोडल्यामुळे पाण्यातील घातक रसायनांचे प्रमाण खूप वाढते. हे पाणी पिण्यायोग्य व घरगुती कामकाजासाठी वापरण्यायोग्य नसते. या दूषित पाण्याचा जलीय व भूपरिसंस्थावरती विपरीत परिणाम होतो आणि परिस्थितिकीय समतोल बिघडतो. आता बघा, पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक, पान नंबर 38चा प्रश्न बघतो आपण. नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. तर बघा, नैसर्गिक घटक कोणते कोणते? तर भूकंप, महापूर, ज्वालामुखी, अतिवृष्टी, वणवा, दुष्काळ, आवर्षण, भूस्खलन इत्यादी. आणि मानवनिर्मित कोणते? तर जंगलतोड, लोकसंख्येचा विस्फोट, औद्योगिकरण, शेती, शहरीकरण, खाणकाम इत्यादी. प्रदूषणाचे प्रकार कोणते? पान नंबर 39चा प्रश्न बघतोय आपण. प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, आयुष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. बघा किती प्रकार आहेत प्रदूषणाचे. नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय? तर ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे, महापूर, चक्रीवादळे इत्यादी नैसर्गिक घटकांमुळे झालेले प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रदूषण होय. जंगलतोड, शहरीकरण, औद्योगिकरण इत्यादी मानवनिर्मित घटकांमुळे झालेले प्रदूषण म्हणजेच मानवनिर्मित प्रदूषण होय. आता इथे बघा, हा तक्ता जरा मोठा आहे, शांतपणे बघा. हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण यांचा आपण मागील इयत्तांमध्ये सविस्तर अभ्यास केला आहे. त्याआधी तक्ता पूर्ण करा. इथल्या रिकाम्या जागा बघा कोणत्या आहेत. तर वायुरूप घटक CO2, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर्स आणि नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी. घनरूप घटक धूलिकण, राग, कार्बन, शिसे, एस्बेस्टॉस इत्यादी. आता इथे बघा, औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके इत्यादी. मित्रांनो, हा तक्ता तुम्ही असा भरून घ्या. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असे का म्हणतात?
तर प्रदूषणाचे प्रमाण, तीव्रता आणि परिसंस्थेवरती होणारे दुष्परिणाम कमीत कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाचे विविध उपाय केले जातात. जर प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले तर पृथ्वीच्या सर्वच परिसंस्था प्रदूषणाच्या वाढीव प्रमाणामुळे धोकादायक ठरतील. प्रत्येक परिसंस्थेतील सजीवाच्या आणि विशेषतः मानवाच्या आरोग्यावरती घातक परिणाम होते. लहान बालके आणि ज्येष्ठ व्यक्ती कदाचित मृत्युमुखी पडतील. जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा आणि पाणी प्रदूषित असेल तर त्यावर तत्काळ नियंत्रण आणले पाहिजे. म्हणूनच प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते. पान नंबर 40 बघा, ओघ तक्ता पूर्ण करा. पर्यावरण संवर्धनाची गरज. तर बघा, नैसर्गिक संसाधनांची घट रोखण्यासाठी, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी, प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि दिलेले कोणते होतं तर निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी आणि नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी. पान नंबर 41 शोध घ्या. फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात तर फुलपाखरे परागीभवन प्रक्रिया घडवून आणतात. त्यामुळे वनस्पतीचे प्रजनन घडून येते. निसर्गात वनस्पतीचे अधिक्य वाढते. फुलपाखरे निसर्गातील अनेक तण वनस्पती खाद्य म्हणून वापरतात. फुलपाखरे काही उपद्रवकारक कीटक भक्ष्य म्हणून खातात. आपल्या रंगीबिरंगी वास्तव्याने परिसराचे सुशोभन करतात. ज्या परिसरात फुलपाखरे आढळतात तेथील पर्यावरण संतुलित असल्याचे मानले जाते. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेची आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा. आता मित्रांनो, आपला स्वाध्याय सुरू झालेला आहे. स्वाध्यायाचा पहिला प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर बघा. नागतोडा, साप, भातशेती, गरुड, बेडूक. तर इथे योग्य अन्नसाखळी काय येते? पहिलं भातशेती. भातशेतीवरती कोण अवलंबून असतं? नागतोडा. नागतोड्याला कोण खातो? बेडूक. बेडकाला कोण खातो? साप. आणि सापाला कोण खातो? गरुड. तर बघा, वरील अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहे. भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, भक्षक, सस्तन प्राणी इत्यादी. उदाहरणतः भात शेती म्हटले आहे. याचा अर्थ परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठवलेले राहते, त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात. आता वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नागतोडा हा कीटक आहे. द्वितीयक भक्षक बेडूक, तृतीयक भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू तसेच कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. म्हणून या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपांपासून ते थेट गरुडापर्यंत पोषण पातळीत हस्तांतरित होते. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. बघा, पृथ्वी ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली नाही आणि कोणतीही पृथ्वीवरती अवास्तव दावा करू शकत नाही किंवा वारसा हक्कही सांगू शकत नाही. निसर्गाच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर केल्याने ती नष्ट होऊ शकतात. उसनवार घेतलेल्या मालमत्तेप्रमाणेच नैसर्गिक संसाधनांची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण हा ठेवा आपल्याला पुढच्या पिढीसाठी टिकून ठेवायचा आहे. येणाऱ्या पुढील पिढीसाठी या नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवावरती सोपवण्यात आली आहे. म्हणूनच ही पृथ्वी आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे असे मानावे. टीप लिहा. प्रश्न 3. पर्यावरण संवर्धन. तर पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्याची जोपासना करणे, त्याचे व्यवस्थापन करणे किंवा नैसर्गिक पर्यावरणाचे पुनरुज्जीवन करणे म्हणजेच पर्यावरण संवर्धन होय. पर्यावरणातील कोणत्याही स्वरूपाचे असंतुलन थेट जैविक घटकाच्या अस्तित्वात हानी पोचवू शकते. म्हणूनच पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पर्यावरण पूर्ण करते. पर्यावरणातील घटकातूनच आपली अन्नसाखळी पूर्ण होते. मात्र लोकसंख्या विस्फोटनामुळे नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर केला जातो. पर्यावरणाची पातळी अधिक खालावू नये याकरता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे हे पर्यावरण संवर्धनात अपेक्षित आहे. बिश्नोई चिपको आंदोलन. तर बघा, 1731 राजस्थानमधील जोधपूरजवळ खेजारली खेड्यात खेजरी झाडांच्या रक्षणासाठी अमृतादेवी बिश्नोई यांनी त्यांच्या 363 बिश्नोईंसह जीविताचा त्याग केला. नवीन राजवाड्याच्या बांधकामासाठी या झाडांची तोड होत होती. बिश्नोई त्यांच्या उदरनिर्वाहासाठी या जंगलातील विविध उत्पन्नावरती अवलंबून होते. अमृतादेवी व इतर बिश्नोई यांनी झाडाच्या संरक्षणासाठी त्या झाडांना मिठी मारून राहण्याचे धैर्य दाखवले. नुकतेच भारत सरकारने वन्यजीवन संरक्षणाकरता अमृतादेवी बिश्नोई राष्ट्रीय पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. जैवविविधता. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक आणि सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार, त्यांच्याबरोबर विविध प्रकारच्या परिसंस्था यामुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टी समृद्धी लाभते त्याला जैवविविधता असे म्हणतात.
जैवविविधता 3 पातळ्यावर दिसून येते. अनुवांशिक विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी, एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. प्रजातींची विविधता, स्पीशीज डायव्हर्सिटी, निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात. उदाहरणार्थ वनस्पती व प्राणी, सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार. सी, परिसंस्थेची विविधता, इकोसिस्टम डायव्हर्सिटी, प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थांचे वैविध्य म्हणजे परिसंस्थांची विविधता होय. या परिसंस्था वनस्पती, प्राणी, त्यांच्या अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक आणि अजैविक प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक असतात. सध्याच्या काळात जैवविविधता धोक्यात आली आहे. तिचे संवर्धन करण्याकरता विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता देवराई. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याकडून सांभाळले जात नसून समाजाकडून सांभाळलेले अभयारण्यच असते. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने राखून ठेवलेले असल्याकारणाने या वनाला एक प्रकारचे संरक्षक कवच लाभते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतभर या देवराया अस्तित्वात आहेत. आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन. पर्यावरणातील अनेक वेळा घडून येणाऱ्या धोकादायक घटना जीविताच्या, संपत्तीच्या, वित्ताच्या तसेच पर्यावरणाच्या नुकसानीचे कारण ठरतात. त्यांना आपत्ती असे म्हटले जाते. उदाहरणार्थ महापूर, भूकंप, दुष्काळ, वादळे इत्यादी. नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती ही आपत्तीचे 2 प्रकार आहेत. आपत्तीचा एकूण परिणाम हा त्या आपत्तीच्या कालावधी व त्यानंतर होणाऱ्या परिणाम यावर अवलंबून असतो. आपत्तीला रोखण्यासाठी किंवा तिला तोंड देण्यासाठी सुसज्ज असणे किंवा किमान त्या आपत्तीला तोंड देण्यासाठीची क्षमता प्राप्त करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. या व्यवस्थापनाचे 2 भाग करता येतील. आपत्तीपूर्व व्यवस्थापन, उदाहरणार्थ माहिती गोळा करणे, सतर्क राहणे इत्यादी, आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, उदाहरणार्थ बचावात्मक कार्य इत्यादी. प्रश्न 4. प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा. तर बघा, प्रदूषण पर्यावरणावरती विपरीत परिणाम करते. पर्यावरणावरती त्याचप्रमाणे मानवी आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक परिणामामुळे पर्यावरणीय प्रदूषण ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे. विकसनशील देशांमध्ये प्रदूषणामुळे अनारोग्य, मृत्यू, अपंगत्व असे दुष्परिणाम अधिक तीव्र प्रमाणात झालेले आढळून येतात. विकसित देशांमध्ये पर्यावरण विरोधात लढा देण्यासाठी सुयोग्य संसाधने व तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे तेथील पर्यावरणीय व्यवस्थापन अधिक प्रभावी पद्धतीने होते. प्रदूषण कमी झाल्याने विषारी कचऱ्याची निर्मितीत घट होते, त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा खर्चही वाचतो. प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा सजीवांच्या अस्तित्वावर होतो. आपले पर्यावरण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्यामुळे प्रदूषणावरती मात करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मौल्यवान पर्यावरणीय संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढीस लागेल. अशा प्रकारे प्रदूषणावरती मात करणे ही पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे. 5वा प्रश्न. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल आणि कसे? तर बघा, पुनर्चक्रीकरणासाठी प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचा उपक्रम, जैवविविधतेचे संवर्धन, झाडे लावा या योजना इत्यादी उपक्रम पर्यावरणासाठी संवर्धनासाठी राबवले जाऊ शकतात. हे उपक्रम खालील प्रकारे राबवले जाऊ शकतात. ए. तर प्लॅस्टिक वापराचे पर्यावरणावरती होणारे दुष्परिणाम, प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट व कचरा व्यवस्थापन याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, झाडाचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि झाडे लावण्याच्या उपक्रमात लोकांना सहभागी होण्यासाठी तयार करणे. पर्यावरण संवर्धन, ऊर्जेची आणि इतर नैसर्गिक संसाधनाची बचत याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणारी भित्तीपत्रके तयार करून लावणे. पर्यावरण तज्ज्ञ विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन करतील यातील असे परिसंवाद आयोजित करणे. पर्यावरण संरक्षण दिन व वसुंधरा दिन साजरे करून लोकांमध्ये जागृती पसरवणे. ओके. आता प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अप्रश्न. पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक लिहा. तर बघा, पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांचे नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असे 2 गट पडतात. तर पर्यावरणातील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणावरती परिणाम करतात तेव्हा परिसंस्थेतील असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा पर्यावरणातील जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक घटकांचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होतो. तसेच मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होणारे औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी घटक पर्यावरणातील प्रदूषणाकरता कारणीभूत ठरतात. जैविक व अजैविक घटक हे परिसंस्थेतील परस्परांशी संबंधित असतात आणि त्यातील एका घटकात जरी बदल झाला किंवा तो घटक नाहीसा झाला तर पूर्ण परिसंस्थेवरती व पुढे पर्यायाने पर्यावरणावरती त्याचा परिणाम होतो. आता प्रश्न. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? बघा, मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडलेले आहे. मानवी लोकसंख्या व औद्योगिकीकरण यांची झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने माणसाकडून नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
मानवी जीवनावरती पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो. कारण अन्न साखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यात वरचे स्थान मानवाचे आहे. मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच निसर्गाचा समतोल साधण्यात मानव प्रमुख भूमिका बजावू शकतो. म्हणूनच पर्यावरणामध्ये मानवाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रश्न ई. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्याची उदाहरणे लिहा. तर जैवविविधता 3 पातळ्यावरती दिसून येते. या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत: अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता. तर अनुवांशिक विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, तर एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. उदाहरणार्थ, प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा दिसतो. आता पुढचा प्रकार प्रजातींची विविधता, स्पीसीज डायव्हर्सिटी. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, त्यांना प्रजातीची विविधता असे म्हणतात. उदाहरणार्थ, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार असतात. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. आता परिसंस्थेची विविधता, इकोसिस्टम डायव्हर्सिटी. प्रत्येक प्रदेशात आढळणाऱ्या परिसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे परिसंस्थेची विविधता. या परिसंस्था वनस्पती आणि प्राणी, त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक असतात. ओके, जसं तुम्ही राजस्थानला गेला तर तुम्हाला उंट वगैरे त्यासारखे प्राणी दिसतात, पण तुम्ही साऊथ इंडियाला गेला तर तिकडे तुम्हाला हत्ती वगैरे असे प्राणी दिसतात. म्हणजे प्रत्येक परिसंस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर तुम्हाला तिथे कांगारू वगैरे दिसतात, जे आपल्या भारतामध्ये दिसत नाहीत. आफ्रिकेला झेब्रा दिसतात, पण आपल्याकडे दिसत नाहीत. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? सर्व प्राण्यांचे व वनस्पतींचे संवर्धन करणे, दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे आणि विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्पाची सुरुवात करणे याने आपण जैवविविधतेचे संवर्धन करू शकतो. जाधव मोलाई पायांग या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो? ओके, तर बघा, श्रीयुत जाधव मोलाई पायांग यांनी एका हाती एका नापीक भूखंडाचे रूपांतर जंगलामध्ये केले. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, निसर्गाप्रती असलेले प्रेम, कठोर परिश्रम यामुळेच 1360 एकराच्या भूखंडावरती झाडे लावण्यात त्यांना यश मिळाले. एका व्यक्तीने लहानपणी नदीकाठी मेलेले साप बघितले आणि तो प्रेरित झाला की त्यांच्यासाठी तिकडे जंगल हवं, जंगलामध्ये त्यांना सुरक्षित राहता येईल, म्हणून त्याने झाडं लावायला घेतली आणि तिथली स्थानिक झाडांची लागवड करत करत त्यांनी 1360 एकर इतक्या जागेवरती झाडं लावली आणि एक मानवनिर्मित जंगलाचं तयार केलं. जाधव मोली पायांग यांच्या गोष्टीतून आपणास असा बोध मिळतो की आपल्यासाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांना राहण्यासाठी आपली पृथ्वी अधिकाधिक उत्तम करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जाधव मोलाई पायांग यांच्या गोष्टीतून हे स्पष्ट होते की अनेकांनी मिळून जर पर्यावरणास हानी पोहोचवली तरी एक माणूस देखील निश्चय करून जंगल निर्माण करू शकतो आणि त्याच्यापासून पर्यावरणाचे उत्तमरित्या संवर्धन करू शकतो. त्याचबरोबर एक माणूस एवढा मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकत असेल तर अनेक माणसांनी एकत्र येऊन पर्यावरणावर संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास क्रांती घडून येईल. म्हणजे आपण प्रत्येकाने किमान एक झाड जरी लावलं तरी एक काळ असा येईल की भारतामध्ये एका वर्षाला 130 कोटी झाडं नवीन लागू शकतात. ओके, कारण आपली लोकसंख्या एवढी मोठी आहे. तर त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करणं, आपल्या आजूबाजूच्या परिसरात जेवढी शक्य होतील तेवढी झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं फार महत्त्वाचं आहे. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. भारतातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत. तर पूर्व हिमालय, अरुणाचल प्रदेश, भूतान, पूर्व नेपाळ, इंडो बर्मा, पूर्वांचल टेकड्या, आराकान योमा, पूर्व बांगलादेश, पश्चिम घाट व श्रीलंका. तर जगातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे याप्रमाणे: मादागास्कर, फिलिपाईन्स, सुंदालँड म्हणजे आग्नेय आशिया, ब्राझीलचे अटलांटिक वन, कॅरेबियन आयलँड, टांझानिया, केनिया या पूर्वेकडा आणि किनारी जंगल इत्यादी. आता प्रश्न पुढचा: प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत, त्यांना कसे वाचवता येईल? तर बघा, प्राणी आणि वनस्पती असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. नैसर्गिक कारण: भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, महापूर, आवर्षण, सुका व ओला दुष्काळ इत्यादी. मानवनिर्मित कारणे: संसाधनांचा अतिवापर. अनेक प्राणी व वनस्पती प्रजाती धोक्यामागे येण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. अतिप्रमाणात होणारी जंगलतोड, कुरणांवरती अतिक चराई, अतिप्रमाणातील मासेमारी इत्यादींमुळे बऱ्याच प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणीय प्रदूषण: हवा, पाणी आणि माती यांच्या प्रदूषणामुळे वन्यजीवन कमी झाले आहे. शिकार, मांस, कातडी, शिंगे, लोकर इत्यादी कारणासाठी झालेल्या प्राण्यांच्या शिकारीमुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी झालेली आहे. अधिवास नष्ट होणे: धरणे, जलाशय, इमारती, रस्ते, रेल्वे रूळ यांचे बांधकाम
खाणकाम इत्यादी मानवी कृतीमुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. तर अन्य कारणे कोणती? तर औषधी, सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने इत्यादींच्या निर्मितीसाठी वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचा होणारा वापर हा त्यांची संख्या कमी करण्यास कारणीभूत ठरतो. धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी खालील उपाय करता येतील. तर प्रदूषण नियंत्रण केल्यास प्राण्यांवरती त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल. प्रजातींच्या अधिवासांचे संरक्षण करणे, त्यातील मानवी हस्तक्षेप करणे, पर्यावरणस्नेही साधनांचा वापर करणे, वन्यजीवांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण याविषयी लोकजागृती करणे. आता प्रश्न 7वा, खालील संकेतचिन्हे काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. तर आता हे बघा, हे चित्र काय आहे? तर मर्यादित वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण. भूमिका काय? तर कचरा निर्मिती कमी होण्याकरता पदार्थांचे पुनर्चक्रीकरण व त्यांचा पुनर्वापर करणे. आता हे कसलं आहे? पाणी वाचवायचं चित्र आहे. तर बघा, पाणी वाया घालवू नये, पाणगळती तपासून पाहावी, पावसाचे पाणी वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ओके. नूतनीकरणक्षम सौर ऊर्जा. तर नूतनीकरणक्षम सौर ऊर्जा स्त्रोत. तर सौर ऊर्जेचा वापर करावा जेणेकरून अनूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर कमी करून नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरावी. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही यूट्यूबमध्ये कोणता व्हिडिओ सर्च करता तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पण दाखवले जातात. जर कोणाला व्हिडिओ सापडत नसेल सपना होमस्कूलिंग चॅनलचे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.